ज्या घरात लहान मुलं आहेत आणि ते खूप हट्टी आहेत, आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। एखाद्या वेळी आपण त्यांना मॉलमध्ये किंवा दुकानात घेऊन जातो आणि ते एखादी खेळणी बघून रडू लागतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो आणि मग त्यांचं रडणं सुरू होतं आणि आपण तरीही नाही म्हणतो, मग ते जास्त जोरात रडायला लागतात। आपण तरीही नाही म्हणतो, मग ते इतक्या जोरात रडायला लागतात की ते आरडाओरड करायला लागतात आणि जमिनीवर लोटांगण घालायला लागतात। आणि त्यावेळेला आपण त्यांचं ते लोटांगण बघून आपण त्यांना ती वस्तू घेऊन देतो। ती वस्तू आपण त्यांना यामुळे नाही घेऊन देत की ते लोटांगण घालत होते, आपण घेऊन देतो कारण आजूबाजूचे लोक काय म्हणतील या सोशल प्रेशरमुळे आपण त्यांना ती वस्तू घेऊन देतो। आणि आपल्याला असं वाटतं की विषय संपला, पण विषय संपलेला नाही राहत, विषय तिथून सुरू झालेला असतो। त्या लहान बाळाला ती गोष्ट कळालेली असते की आपण रडलो, आपण जोरात ओरडलो, आपण लोटांगण घातलं तर आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, आपल्या सगळ्या इच्छा, सगळे हट्ट पूर्ण होतात। मग ते प्रत्येक वेळी तसंच करू लागतं आणि आपल्याला त्यांच्या हट्टापुढे हरून जावं लागतं। मग असं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला काही उपाय सांगतोय। पहिला उपाय, नाही म्हणजे नाहीच। तू कितीही हट्ट कर, तुला ती गोष्ट मिळणार नाही। मग आजूबाजूचे लोक काय म्हणतील, त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल हा विचार मनात आणायचा नाही। एकदा सांगून दिलं की ती वस्तू तुला मिळणार नाही तर त्याच्या मेंदूला सवय पडू द्या की ती गोष्ट त्याला खरोखर मिळणार नाही। याच्यामुळे काय होतं, त्यांच्या मेंदूला सवय पडते की आपण केलेला हट्ट हा वाया जातो, म्हणून आपण विनाकारण हट्ट करायला नको। उपाय दुसरा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। ते विनाकारणची अनवॉन्टेड जी गोष्ट गरजेची नाही ती मागता आहेत तर आपण मुद्दाम न ऐकल्यासारखं करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तो जर रडत असेल तर रडू द्या, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। ते 1 मिनिट रडतील, 2 मिनिटं रडतील, 3 मिनिटं रडतील, शांत होऊन जातील। पण या ठिकाणी हे पण लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांनी स्वतःला कोणत्या प्रकारची दुखापत करून घ्यायला नको। जर ते स्वतःला दुखापत करून घेत असतील तर सिच्युएशन वेगळी आहे, पण ते जर स्वतःला दुखापत करून घेत नसतील तर त्यांच्याकडे दुर्लक्षच करा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते थोड्या वेळात शांत होतील। आता तिसरा उपाय सांगतो, त्यांच्या हट्टापुढे हरून जाऊ नका। जर आपण त्यांच्या हट्टापुढे हरून गेलो तर त्यांना सवय पडून जाते की आपण कोणत्याही प्रकारचा हट्ट केला तर आपले पालक हरून जातात, म्हणून ते वारंवार हट्ट करतात। पण जर आपण त्यांच्या हट्टापुढे हरलो नाही तर त्यांना सवय पडते की आपण कितीही हट्ट केला तरी तो हट्ट आपला पूर्ण होणार नाही, म्हणून विनाकारांचे हट्ट करायचे नाहीत। म्हणून त्यांच्या हट्टाला हरू द्या, त्यांच्या हट्टाच्या पुढं स्वतःला हरू देऊ नका। धन्यवाद।